महापालिका आणि जिल्हा परिषद जिल्हा समित्यांचे पंचायत समित्यांचे निकाल जे आहेत ते अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहेत आणि या निकालाचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत। मात्र एक ब्रेकिंग न्यूज आहे ती देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तर 25 जिल्हा परिषद आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या सगळ्यांचे निकाल जे आहेत ते हाती येणार आहेत। मुंबई महापालिकेत शिवसेना ही स्वबळावर लढतीये आणि मुंबईत भाजपचं कमळ फुलणार का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एक ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहत आहोत। मतदार कोणाला कौल देणार हे आता थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। आणि जशी उमेदवारांची धाकधूक जी आहे, उमेदवारांना धाकधूक लागली आहे, तशीच राजकीय नेते असू दे, मतदार असू दे, त्यांची देखील धाकधूक वाढली आहे। कारण निकाल जे आहे ते अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहेत आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांची। राजू, काही तासातच जे आहे ते निकाल येणार आहेत आणि मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार हा देखील प्रश्न सगळ्यांना उपस्थित होतोय। काय सांगशील, काय अपडेट्स आहेत? भक्ती, पाहतोय आपण मुंबईकरांचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 10 वाजल्यापासून ही मतमोजणी होणार आहे सुरू। जवळपास 23 मतमोजणी केंद्र जे आहे ते या ठिकाणी सज्ज झालेले आहे आणि 23 मतमोजणीवरती जे आहे ते या संपूर्ण उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। एकूण जर पाहिलं आपण तर जवळपास 227 वार्ड आहे आणि 227 वार्डसाठी 2667 एवढे उमेदवार रिंगणात उतरलेले आहे आणि त्यांचं भवितव्य जे आहे ते 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। एकूण पाहिलं तर आपण युती तुटलेली आहे महापालिकेने। पहिल्यांदा सेना भाजप जे आहे ते आमने सामने लढत आहे, त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। भाजपने सेनेवरती असेल, मातोश्रीवरती असेल किंवा मुंबई महापालिकेवरती अनेक आरोप केलेले आहे। तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नरेंद्र मोदी असतील किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। त्यामुळे आज जे आहे ते मतमोजणी झाल्यानंतर संपूर्ण बहुमत जे आहे ते 3 वाजल्यानंतर स्पष्ट होईल आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना आपली भूमिका काय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राज्य सरकारमध्ये राहायचं का बाहेर पडायचं, कारण जर बहुमत मिळालं तर शिवसेना बाहेर पडेल अशी शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, राज्याच्या राजकारणासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे। एकूण जर पाहिलं आपण का संपूर्णपणे स्ट्रॅटेजी ठरलेली आहे, यामध्ये मनसे सुद्धा किती जागा घेणार आहे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। सेना भाजपची काय परिस्थिती असणार आहे एकूण 3 वाजल्यानंतर हे स्पष्ट होईल की नेमकं बहुमत कोणाला मिळालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। एकूण जर पाहिलं आपण तर 92 लाख मतदार आहे, त्यापैकी 55% जे आहे ते मतदान झालेलं आहे। जवळपास 10% मतदान वाढलेलं आहे। याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? एकूण जर पाहिलं आपण जर आतापर्यंत जे एक्झिट पोल आलेले आहे ते शिवसेनेच्या बाजूने आहेत, मात्र हे एक्झिट पोल असताना सुद्धा 10% मतदान वाढलेलं आहे। त्यामुळे भाजपला याचा फायदा होतो का हे पाहणं सुद्धा तेवढं महत्त्वाचं राहणार आहे। बघती राजूच, बघायला गेलं तर एक्झिट पोलनुसार शिवसेना ही मुंबईत नंबर 1 वर असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। नेमका अंदाज कितपत खरा ठरू शकतो? भक्ती, आपण पाहतोय एक्झिट पोल जे आलेले आहे ते शिवसेनेला झुकतं माप पाहायला मिळते, मात्र 10% मतदान वाढलेलं आहे। त्यामुळे नेमका हा भाजपला फायदा होतो का? कारण आतापर्यंत एक अनुभव पाहिला आपण का जेव्हा मतदान वाढतं त्यावेळेस ते कुठंतरी सत्ताधारी पक्षाला जे आहे ते धोकादायक असतं। त्यामुळे कुठंतरी हे 10% मतदान भाजपच्या साईडने वाढणार का असाही प्रश्न आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेचे मतदान जे आहे ते कुठंतरी मनसेमध्ये सुद्धा कन्वर्ट होण्याची दाट शक्यता आहे। मग त्याचा फायदा जो आहे तो भाजपला होतो का? भाजपने जे आहे पारदर्शकतेचा मुद्दा समोर आणलेला आहे। आता मुंबईकर जे आहे ते पारदर्शकतेला कितपत योगदान देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच मतदानाचा आकडा वाढलाय, मात्र मतदार कोणाला कौल देणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। राजू, या संदर्भात जे अपडेट्स आहेत ते तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लवकरच परतोय। पाहत राहा जय महाराष्ट्र।